ही आहे एकलव्य इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज, शेलगाव रोड, तालुका अर्धापूर, जिल्हा नांदेड. गुणवत्ता आणि निसर्ग यांच्या सानिध्यात बसलेली शाळा आहे. तर चला आपण जाणून घेऊयात या शाळेतील वैशिष्ट्ये. एकलव्य इंटरनॅशनल स्कूल व ज्युनियर कॉलेज, शेलगाव रोड, बामणी, तालुका अर्धापूर येथे प्रसिद्ध उद्योजक मारुतराव कंठेवाड यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे शिक्षण मिळावे या उद्देशाने संस्थेची स्थापना केली आहे. संस्थेच्या अध्यक्षा सौ सविताताई मारुतराव कंठेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या 10 वर्षांपासून शाळेची यशस्वी वाटचाल सुरू आहे. या काळात शाळेतील अनेक विद्यार्थी इंजिनिअरिंग, MBBSसह विविध क्षेत्रांत यश मिळवत आहेत. शाळेला केरळ येथील शिस्तप्रिय प्राचार्य रवींद्रन यांच्या सुंदर शाळा अभियानांतर्गत सलग 2 वर्षे शासनाचा पुरस्कार मिळाला आहे. त्यामुळे शाळेची गुणवत्ता व शिस्त अधिक बळकट झाली आहे. शाळेच्या प्रगतीत उपप्राचार्य डॉक्टर सुनील काळे, जनसंपर्क अधिकारी प्राध्यापक भास्कर पाईकराव, प्रशासकीय प्रमुख फयूम शेख व अनुभवी शिक्षकवर्ग यांचा मोलाचा वाटा आहे. त्यांनी विद्यार्थ्यांचा शैक्षणिक पाया भक्कम केला आहे. 10वीच्या परीक्षेत स्नेहल शिवराज भालेराव हिने 94.60% गुण मिळवत तालुक्यात प्रथम क्रमांक मिळवला. तसेच समृद्धी कीर्तिकुमार कपाळे हिने 93% गुण मिळवून कोणतीही ट्यूशन न लावता यश संपादन केले. एकलव्य इंटरनॅशनल शाळेची प्रगती पाहता अर्धापूर तालुक्यातील पालकांचा इंग्रजी माध्यमाच्या शिक्षणासाठी या शाळेकडे वाढता कल असल्याची माहिती पालकांनी दिली आहे. Hi, my name is Ravindran. I belong to Kerala and right now in Eklavya International School as a principal for the last 3 years. And for these 3 years we have got a lot of changes in our academic and lot of progress we have got, and especially this year our goal is very high and first result, board exam result, it was in 12th class and 12th class students, all the students got very high mark and 100% result also there. And after that we have got our 10th class result, 10th class board examination in Ardapur Taluka. This is our school is the topper one, and also our school got toppest mark in Ardapur Taluka in 10th board examination. And also moreover our school students has no any tuition, private tuition. Without private tuition our students got 97 or 96 mark in out of 100 in mathematics. That means toppest marks in Ardapur Taluk we have got without tuition. So this is because of our teachers' hard work and teachers' dedication and teachers' sincerity. And so such type of teachers we have got, it is our luck only, and it is in Eklavya, and we are asking or we are working for our children and our local locality and the society. So our all the teachers are dedicated, and also I am proud of them, and also I am very happy to have a chance to increase the education situation in this location. So thank you very much. That's all. मी डॉक्टर सुनील काळे, एकलव्य इंटरनॅशनल स्कूल ज्युनियर कॉलेज बामणी. आमच्या शाळेचा सलग 10वीचा 100% निकाल आहे. यावर्षीचा 2026चा 10वीचा निकाल 100% लागला असून अर्धापूर तालुक्यात आमच्या शाळेची विद्यार्थिनी 95% मार्क घेऊन सर्वप्रथम आलेली आहे. त्याचबरोबर 90%च्या वर 2 विद्यार्थी आहेत आणि बाकीचे सगळे डिस्टिंक्शनमध्ये विशेष प्रावीण्यामध्ये ते विद्यार्थी पास झालेले आहेत. हे निकाल आलेले असून हे केवळ म्हणजे शाळेच्याच ह्याच्यावर आलेलं आहे. कोणतीही शिकवणी लावलेली नाही, कोणत्याही प्रकारचं ट्युशन न लावता हा निकाल या ठिकाणी लावलेला आहे. केवळ इथल्या शाळेतील शिक्षकांनी केलेला मेहनतीच्या जोरावर हा निकाल आलेला आहे. आणि हेच खरंच म्हणजे एकलव्याच्या इतिहासात एक सोनेरी पानानं लिहावं असा हा 10वीचा निकाल लागलेला आहे. 12वीचा सुद्धा निकाल आतापर्यंत लागलेल्या निकालामध्ये सगळ्यात निकाल चांगला आहे. यावर्षीसुद्धा आमची 12वीचा निकाल 100% लागलेला असून अनेक विद्यार्थी म्हणजे नीटचा MBBSसाठी नीट परीक्षा पास होऊन MBBSसाठी जाणारे आहेत आणि इंजिनिअरिंगसाठी अनेक विद्यार्थी लागलेले आहेत. आज जो काल निकाल लागलेला आहे CETचा, त्यामधून आमचे काही विद्यार्थी
हो CETमध्ये चांगल्या प्रकारे गुण घेतलेले आहेत. म्हणून अशा ही जी परंपरा आमची यशाची परंपरा लागली आहे ती आमच्या कायम इतिहासात रोवलेली आहे. धन्यवाद. तर एकलव्य इंटरनॅशनल स्कूल आणि ज्युनियर कॉलेज ही जी शाळा आहे, नांदेड जिल्ह्याचे प्रसिद्ध उद्योजक, आमचे मार्गदर्शक, शाळेचे संस्थापक सन्माननीय मारुतरावजी कंठेवाड साहेब आणि शाळेच्या अध्यक्षा सविताताई मारुतराव कंठेवाड मॅडम यांच्या मार्गदर्शनातून उभी राहिलेली ही शाळा आज गेल्या 10 वर्षापासून अर्धापूर तालुक्यामध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षण देत आहे. शाळेला केरळाचे प्राचार्य गेल्या 3 वर्षापासून आहेत, जे अहोरात्र शाळेसाठी काम करतात आणि सगळ्यात महत्त्वाचं तज्ज्ञ व अनुभवी शिक्षकांची एक मोठी टीम या शाळेने उभी केलेली आहे, ज्यांच्या माध्यमातून आज या ग्रामीण भागातले विद्यार्थी नांदेडच्या तुलनेचं शिक्षण अतिशय माफक दरामध्ये आणि गुणवत्तापूर्ण वातावरणातून विद्यार्थी आज एका वेगळ्या उंचीवरती जात आहेत. शाळेने वेगवेगळे उच्चांक गेल्या 3-4 वर्षामध्ये गाठलेले आहेत. शाळेचे नवोदय स्कॉलरशिपमध्ये तालुक्यात सर्वात जास्त विद्यार्थी पात्र आहेत. त्याचबरोबर मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या अभियानामध्ये गेल्या 2 वर्षापासून सलग या सर्व पुरस्कार आमच्या शाळेला प्राप्त आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य यावर्षीचा 10वी-12वीचा जो निकाल आहे तो 100% आहे आणि 10वीचा जो निकाल आहे त्या निकालात सर्वप्रथम आलेली जी विद्यार्थिनी आहे स्नेहल शिवराज भालेराव, या विद्यार्थिनीने 95% जो गुण घेऊन जो तालुक्यातून सर्वप्रथम क्रमांक मिळवलेला आहे. त्या विद्यार्थिनीला एकाही विषयाचं ट्युशन नव्हतं आणि दुसऱ्या 3 विद्यार्थिनी 90%च्या वर गुण घेतलेला आहे. त्यांना सुद्धा एकाही विषयाचं ट्युशन नव्हतं. केवळ आणि केवळ शाळेच्या अभ्यासावर या आमच्या विद्यार्थिनींनी एवढे मोठे पर्सेंटेज आणि टक्केवारी घेतलेली आहे. तर हे सर्व शाळेचं जी टीम आहे, टीमचं टीमवर्क आहे, मेहनत आहे सर्व शिक्षकांची, ज्या पद्धतीने गुणवत्ता शाळेची वाढत आहे. तर माझी नम्र विनंती आहे की शाळेचा जो पत्ता आहे तो शेलगाव रोड, बामणी, तालुका अर्धापूर, जिल्हा नांदेड हा शाळेचा पत्ता आहे. निसर्गाच्या सान्निध्यात आणि गुणवत्तेच्या वातावरणामध्ये वसलेली ही शाळा पूर्णपणे प्रदूषण विरहित शाळा आहे. आपल्या पाल्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी सर्व पालकांनी जास्तीत जास्त एकलव्य शाळेमध्ये प्रवेश या ठिकाणी सुरू करावा. पालकांची खूप मोठी गर्दी आणि पसंती आज आमच्या शाळेकडे येताना दिसत आहे. त्यामुळे आपणही मागे राहू नये आणि म्हणून आपणही या ठिकाणी जास्तीत जास्त संख्येने प्रवेश करावा आणि आपल्या न्यूज चॅनलने आमच्या शाळेला भेट दिली त्याबद्दल मी शाळेच्या वतीने आपले धन्यवाद व्यक्त करतो. धन्यवाद. शाळेमध्ये सर्वच विद्यार्थ्यांना पिण्याची पाण्याची व्यवस्था केलेली आहे. तुम्ही बघू शकता या ठिकाणी आरो बसवलेला आहे आणि सर्वच विद्यार्थी या ठिकाणी शुद्ध पाणी पितात आणि हे एक छान व्यवस्था केलेली आहे. हा आपल्या शाळेतील रंगमंच आहे. या ठिकाणी सर्वच विद्यार्थी आपल्या कलागुणांना वाव देतात आणि याच ठिकाणी एक कलाकार सुद्धा घडतो. हे आपल्या शाळेतील एक कलामंच आहे आणि त्यासोबतच आपल्या शाळेमधील हे एक अतिशय भव्य असं क्रीडांगण आहे. या ठिकाणी प्रत्येक विद्यार्थी आपल्या क्रीडा क्षेत्रातील जे काही आपले खेळ असतील त्या खेळांना वाव देण्याकरता हे क्रीडांगण आहे. अतिशय भव्य असं क्रीडांगण आहे. ये हमारा एकलव्य इंटरनेशनल स्कूल एंड जूनियर कॉलेज है और ये हमारे सारे एक्सपीरियंस टीचर स्टाफ है एंड हमारे रिस्पेक्टेड प्रिंसिपल सर जो केरला से है उनका सपोर्ट और हमारे टीचर स्टाफ का एक्सपीरियंस एंड हार्ड वर्किंग से यहाँ तक स्कूल पहुँच पाया है. और अभी इस साल एडमिशन बहुत ज़्यादा हो रहे हैं और हमारे स्कूल को सर आज विजिट करने आए थे. थैंक यू सो मच.